नमस्कार, आपण पाहता यशवंत नगर न्यूज. पाहूयात ब्रेकिंग न्यूज. सातारा जिल्ह्यातील वीज वितरणाचा गलथान कारभार उघडकीस. लॉकडाऊन काळातील वीज बिलात भरमसाठ वाढ. सातारा येथे वीज ग्राहक आक्रमक, नागरिकांचे वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन. सगळ्या ग्राहकांनी या MSEB बद्दल आवाज उठवला पाहिजे, तरच तुमचा फायदा आहे. अन्यथा लूट ही सगळी चाललेली आहे. सर्व म्हणजे तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे MSEB ची लूट चाललेली आहे. ही थांबली पाहिजे आणि ताबडतोब याच्यावर यांनी विचार करून ताबडतोब ग्राहकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. याच्यासाठी मी त्यांच्या समोर पाठीशी उभा आहे. भरले फेब्रुवारी महिन्यात हे 600 आपलं 6849 मागील युनिट आणि 6905 आत्ताच म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याचं युनिट. त्याच्यानंतर त्यांनी काय केले, मागील युनिट 6905 तर त्यामध्ये त्यांनी 7220 युनिटचं त्यांनी 3600 केले. तीन महिन्याचं विभागणी बरोबर आहे, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण आम्ही ऑनलाईन पेमेंट 1180 रुपये भरली. 80 रुपये भरल्यानंतर 1270 बिल आल्यानंतर 180 रुपये आपलं 1180 रुपये वजा व्हायला पाहिजे होते. ते वजा होऊ शकत नाही. हे कशामुळे ऑनलाईनचा काय उपयोग? मग ऑनलाईन आम्ही पेमेंट भरून काय त्याचा उपयोग काय? आणि आम्हालाच उलट रवीची भाषा करतात की हे 3 महिन्याचं आहे 4 महिन्याचं आहे, तुमचं एवढं पैसे कट केले तेवढं पैसे कट केले. ग्राहकाची लूट आणि सगळे ग्राहकांची सगळी लूट चालल्या. मी पंचायत समिती सदस्य आहे पाटण भागात. मी प्रत्येक ग्राहकाला जर असा त्रास जर होत असेल तर काय याचा काय उपयोग आहे? तेव्हा एक तर 3 महिन्याच्या युनिटमध्ये तुम्ही एक माणूस फोटो काढायला तिथे काय कोरोना येत होता का? त्यांनी ते रेडिंग घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी रेडिंग घेतलेलं नाही. आणि वरनं हेच सांगतात की तुम्हाला 3 महिन्याचं स्लॅबनं बिल दिले, तुमचं बिल वाढवून दिले, ते आम्ही ते कमी केले. कशात कमी केले दाखवून द्यावून दिले. तुमचं नाव काय? प्रकाश साधू लोहार, पाटण पंचायत समिती सदस्य. विपुल विलास मेहता. लाईट बिल भरले असताना तुम्हाला 2 महिन्यातले कंटिन्यू लाईट बिल वगैरे भरलेले आहे, तरी ते वजा होऊन आलेलं नाही. जेवढं आहे तेवढं त्यांनी रिडिंग बरोबर दिलेलं आहे. रिडिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे लाईट बिल आकारले हे नवीन दरानं आकारले. मार्च, एप्रिल आणि मे म्हणजे जे मागचं रिडिंग आहे ते जुन्या दरानं फेब्रुवारी महिन्यापर्यंत आकारलेलं आहे. पण मार्च, एप्रिल आणि मे आणि जून म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे 3 बिल एकत्र आले. त्यात वाढीव दर आलेला आहे आणि वाढीव दर कुठल्याही सूचना न देता त्यांनी वाढवलेला आहे. ठीक आहे, ती मी म्हणतो वाढवला असेल, युनिट काय इकडं तिकडं झालेलं नाही आहे, युनिट व्यवस्थित आहे. पण जे लाईट बिल ऑनलाईन भरलेले ते व्यवस्थित वजा करून आलेलं नाही आहे. जेवढे लोकांनी पैसे भरलेत ते वजा करून न येता त्यांनी टोटल न दाखवता डायरेक्ट वजा झालेलं दाखवलेलं आहे. आता समजा लाईट बिल 1760 त्यांच्या हिशोबानुसार झालं आहे, तर त्यातनं 768 रुपये वजा केलेत. टोटल 900 रुपये भरलेले आहेत, पण वजा होताना 700 रुपये वजा झालेले आहे. आणि राहिलेली रक्कम त्यांनी दाखवलेली आहे, पण ऑनलाईन भरून सुद्धा उपयोग होत नाही. आणि इथं आता मी आलो तर त्यांनी चौकशी कक्षात पाठवलं. चौकशी कक्षात चौकशी केल्यानंतर त्यांनी 1 नंबरला पाठवलं. 1 नंबरला कोणी माणूस तिथं अवेलेबल नाही आहे. आणि ते वजा जर झालं नाही तर भरणार कसं काय असं आहे. आणि एवढी गर्दी बघताय तुम्ही, ही गर्दी नाही पाहिजे ॲक्च्युली, कारण हे चाललंय कोरोनाचा विषय आणि याच्यात सगळं ऑनलाईन भरायचं, तर ह्याचा उपयोग नाही आहे. तर लवकरात लवकर यांनी दखल घ्यावी. धन्यवाद. नाव काय? विपुल कुमार विलास मेहता, राणा शनिवारपेठ, सातारा. लाईट बिल किती आलं? लाईट बिल किती आलेलं आहे? लाईट बिल आता मला 980 रुपये आलं आहे. टोटल त्यांनी 1760 दाखवले. म्हणजे टोटल वजा होऊन सुद्धा जेवढं भरलं आहे ते वजा होऊन सुद्धा त्यांनी टोटल व्यवस्थित मारलेलं नाही आहे. आणि जे नवीन दर लावलेत ते इथं दिलेले आहेत. आता सगळ्यात मोठा घोळ इथं आहे की इथं त्यांनी दिलं आहे बघा की जे 10 रुपये फिक्स चार्जेसमध्ये वाढवलेले आहेत ते सुद्धा महानगरपालिका क्षेत्रात वाढवायचे आहेत. त्यांनी नगरपालिका क्षेत्रात वाढवले. आणि 3 महिन्याचे फिक्स चार्जेस एकत्र दाखवलेत. आणि लावताना प्रत्येक महिन्यात ज्यांनी भरले त्यांना ते फिक्स चार्जेस लागलेत. वर 3 महिन्यानंतर जे भरणार आहेत त्यांना बी ते फिक्स चार्जेस लागणार.
ठीक आहे, ते फिक्स चार्जेस दर महिन्याचे आहेत तेवढे लागले होते तेवढेच द्यायला पाहिजे होते त्यांनी. पण ते फिक्स चार्जेस जे भरलेल्या बिलात ते पण भरलेले आहेत, नंतरच्या बिलात पण त्यांचे आलेले आहेत, त्यामुळे ती टोटल जुळत नाही आहे. आणि आज त्यांचा मला मेल आलेला आहे की बाबा असं सुधारित बिल आहे, पण सुधारित बिल आणि आपण काढलेलं ह्याच्यात सुद्धा डिफरन्स निघतोय जवळजवळ 150 ते 200 रुपयाचा.